रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास कामासंदर्भातील पोस्टर्स अज्ञातांनी फाडल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील महाराणा प्रताप चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली। जत तालुक्यात नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं वारं वाहू लागलं। या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत कारखाना माजी सभासदांच्या हक्काचा व्हावा यासाठी न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला होता। याच दरम्यान राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील डिजिटल फलक बदलण्यात आल्याने वाद निर्माण झाला। कारखाना प्रशासनाने याबाबत जत पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांच्या उपस्थितीत बदललेला फलक काढण्यात आला। दरम्यान माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या समर्थकांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर टीका केल्यानंतर दोन्ही पक्षातील वाद आणखी तीव्र झाला। त्यानंतर पडळकर यांच्या समर्थकांनी जत शहरातील विविध ठिकाणी विकास कामांची माहिती असलेली डिजिटल पोस्टर्स लावली होती। ही पोस्टर्स अज्ञातांनी फाडल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि दोषींवर त्वरित कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे महामार्गासह शहरातील महाराणा प्रताप चौक, बनाळी कॉर्नर, मंगळवार पेठ, वाचनालय चौक, गंधर्व चौक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली। जत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दोषींना शोधून कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। विट्याच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकाराने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। विटा शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा ठोस आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी, उद्योगपती, सामाजिक संस्था, शिक्षक, पत्रकार, महिला प्रतिनिधी, युवक वर्ग यांच्यासह साहित्यिक, नर्स, वकील, फ्लॉवर मर्चंट, ट्रॅव्हलर्स, फोटोग्राफर, भाजी विक्रेते, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, इंजिनियर्स, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, रिक्षाचालक, ट्रेलर, दुकानदार, नाभिक, हार्डवेअर, कापड व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी या सर्व मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्ष कृती आराखड्यात उतरवण्याची ग्वाही दिली आहे। प्रत्येक घटकाने आपल्या क्षेत्राशी संबंधित विकासाच्या संकल्पना मांडल्या। शहराच्या वाहतूक व्यवस्थेपासून स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक विकास, रोजगार, व्यवसाय अशा विविध अंगांवर सखोल चर्चा झाली। नागरिकांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण आणि वास्तववादी संकल्पना मांडल्या। यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले, नागरिकांच्या कल्पना आणि अपेक्षा लक्षात घेऊन प्रत्येक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होईल। शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि सहकार्य हेच खऱ्या अर्थाने विकासाचं बळ आहे। विटा शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास घडवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। महापालिका क्षेत्रात रस्त्यावर कचरा टाकल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच त्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जाईल। त्या संदर्भात आयुक्तांनी भरारी पथकांना सूचना दिल्या आहेत। भरारी पथकांकडून ऑन द स्पॉट कारवाई करण्यात येणार आहे। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकांवर आता महापालिकेने अत्यंत कठोर धोरण अवलंबले। आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। उपायुक्त स्मृती पाटील यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे। हे पथक कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर थेट कारवाई करणार आहे। या पथकाकडून संबंधित व्यक्तींचे फोटोशूट आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे। चित्रीकरणानंतर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल। या पथकाचे मार्गदर्शन स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी आणि अतुल आठवले करत असून त्यांच्यासोबत स्वच्छता निरीक्षक, भाग मुकादम आणि कर्मचारी कार्यरत आहेत। नागरिकांनी रोजचा कचरा केवळ घंटागाडीमध्येच टाकावा। अपार्टमेंटमधील नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र करून तो काळ्या पिशवीत बांधावा। कोणत्याही परिस्थितीत कचरा रस्त्यावर, मोकळ्या जागेत अथवा नाल्यात टाकून शहर अस्वच्छ करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिलाय।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3,751 रुपये विनाकपात आणि गत हंगामातील 200 रुपये देण्याची मागणी केली आहे. ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली आहे. ऊसाला प्रतिटन विनाकपात 3,751 दर, मागील हंगामातील 200 रुपये हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नये असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत मागणी करण्यात आली. गेल्या वर्षभरात साखरेचा दर 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला असून इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमवलाय. तरी देखील शेतकऱ्यांना दर न मिळणं ही शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे. जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून वरील मागण्यांचं निवेदन दिलं असून येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही अशा आशयाचं निवेदन यापूर्वी दिलंय. परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदाराने ऊस दराची घोषणा अथवा सकारात्मक भूमिका जाहीर केलेली नाही. साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील ऊस दरामुळे होणारा संघर्ष व कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणे साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष राजोबा यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांमध्ये दर शनिवारी खेळासाठी 2 तास राखून ठेवा. खेळामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी मदत होते. आजच्या धावपळीच्या जगात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहणं गरजेचं झालंय. त्यामुळे कोणत्याही पदकाची अपेक्षा न करता खेळ खेळत राहा असा संदेश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे सांगत विद्यार्थिनींशी ऑनलाईन संवाद साधलाय. महिला क्रिकेट विश्वचषकाचा सामना नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघात रविवारी खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी आणि भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात LED स्क्रीनची व्यवस्था केली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहन गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि शहरातील पुरोहित कन्याशाळा, राणी सरस्वती देवी कन्याशाळा, मालो हायस्कूल, क.भ. दामानी हायस्कूल, सांगली हायस्कूल, तक्षशिला स्कूल, इम्युनियल इंग्लिश स्कूल, सैनिक वसतिगृह आदी शाळांमधील विद्यार्थिनी, शिक्षिका आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलाय. त्यांनी विद्यार्थिनींना जीवनात खेळाला महत्त्व द्या, ज्या खेळात आवड असेल तो खेळ खेळा असा संदेश दिलाय. सांगली जिल्हा परिषदेने आयोजित केलेला राज्यातील असा हा पहिलाच उपक्रम होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही सांगलीसह जिल्ह्यामध्ये तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. शुभ कार्यांची नांदी असलेला हा मंगल सोहळा ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक घरी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घरोघरी आणि मंदिरांमध्ये तुळशी वृंदावनाची आकर्षक सजावट करण्यात आली. तुळशीच्या कुंडीला रंगरंगोटी करून त्यावर उसाचे प्रतिकात्मक मंडप उभारला गेला. संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून हातात मंगल कलश हाती घेतला आणि तुळशीची आणि शालिग्रामची पूजा केली. तुळशी वृंदावन यांच्यामध्ये अंतरपाठ धरून मंगलमय वातावरणात मंगलाष्टके म्हटली गेली. अक्षता पडताच वधूवरांना हार घालण्यात आले आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सोहळ्यासाठी लागणारे पूजेचं साहित्य, ऊस, रानमेवा आणि विशेषतः फुलांच्या खरेदीसाठी सांगली, मिरज, इस्लामपूरसह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये दिवसभर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली आहे. तुळशी विवाहाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन पारंपरिक विधी आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन केलंय. या सोहळ्यानंतर आता जिल्ह्यात लग्न सराईसह अन्य शुभ मांगलिक कार्यांचा धूमधडाका सुरू होणार आहे. महापालिका क्षेत्रात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील प्रमुख चौकांचा विकास नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत करण्यात येतोय. शिवाय पॅचवर्क आणि दोष दायित्व कालावधीतील रस्ते दुरुस्त केले जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. ते म्हणाले, सन 2024 ते 25च्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर झालेल्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची कामे जलद गतीने मंजूर आलेली आहे. त्यामध्ये कुपवाड येथील यशवंतनगर चौक ते अंबा चौक, लक्ष्मी मंदिर ते सुधगिरणी चौक, संत रोहिदास चौक ते MIDC जकात नाका, सांगली येथील पुष्पराज चौक ते आपटा पोलीस चौकी,
विश्रामबाग परिसरातील रस्ते, माहेश्वरी अपार्टमेंट ते धीरज कुमार बॅडमिंटन अकॅडमी, वॉर्ड 11 मधील लहू लोखंडे घर ते चिन्मय पार्क रोड, शामरावनगर चौक ते अब्दुल कलाम कॉलेजपर्यंतचा मुख्य रस्ता, मिरज येथील चिवटे हॉस्पिटल ते वंटमुरे कॉर्नर ट्रिमिक्स रस्त्याचा समावेश आहे. तसेच नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत शहराच्या सौंदर्यीकरण, वाहतूक नियोजन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी प्रमुख चौकांचा विकास होणार आहे. यात आकर्षक लँडस्केप, सिग्नलिंग सुधारणा, डेकोरेटिव्ह लाइटिंग आणि स्मॉग रिडक्शन उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर, सिव्हिल हॉस्पिटल, विश्रामबाग गणपती मंदिर, काँग्रेस कमिटी, झुलेलाल चौक तर कुपवाड येथील लक्ष्मी मंदिर चौक आणि मिरज महात्मा गांधी चौकांचा समावेश आहे. तसेच रस्त्यांवरील खड्डे पॅचवर्कचं काम सुरू आहे. 16 किलोमीटर पॅचवर्क आणि 5 किलोमीटर डांबरीकरणाचं काम पूर्ण झाले. उर्वरित काम नोव्हेंबर अखेर पूर्ण होईल. यासाठी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि उपअभियंता महेश मदने काम पाहत आहेत.